नमस्कार मैत्रिणींनो, रूपाज आर्ट अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, इथे मी उपवासाच्या चकल्या बनवल्या आहेत आणि त्या कशा बनवल्यात हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मैत्रिणींनो, चकल्या बनवण्यासाठी प्रथम गॅसवरती मी इथे पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी घालून घेत आहे. पाणी आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं किंवा एक उकळी काढून घ्यायची, त्यासाठी इथे झाकण ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा स्वच्छ निवडून घेतला आहे आणि त्यानंतर साबुदाणा 1 ते 2 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर बघा, इथे साबुदाणाही स्वच्छ धुवून झालेला आहे आणि इकडे आपलं पाणीही व्यवस्थित गरम झालेलं आहे. बघा, एकदम उकळी आलेली आहे पाण्याला. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गरम पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, इथे साबुदाणा बुडेल इतपत पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी राहील इतपत पाणी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक 7 ते 8 तासासाठी हे भिजून घ्यायचं आहे किंवा रात्रभरासाठी ठेवलं तरीही चालेल. तर मी रात्रभरासाठी ठेवलेलं होतं हे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे 4 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत, कुकरला घालून घेतलेत. कुकरमध्ये बटाटे बुडेल इतपत पाणी घालून घेतले आणि कुकर गॅसवरती ठेवून 2 शिट्ट्या इथे आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत. तर 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कुकर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, व्यवस्थित वाफ काढून घ्यायची, त्यानंतर झाकण काढायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे बटाटे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी त्याचं साल काढून दाखवते. अलगद साल निघालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. फक्त 2च शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत. नंतर बटाटे आपल्याला कुकरमधून बाजूला काढून घ्यायचे आहेत, थंड करून घ्यायचे आहेत. थंड करून झाल्यानंतर त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने बटाटे आपल्याला किसून घ्यायचे किंवा तुम्ही स्मॅशरने स्मॅश केले तरीही चालतील. फक्त यामध्ये कुठेही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मी असं किसणीनेच किसून घेतलेले आहेत बटाटे. बघा, अशा पद्धतीने मी इथे हे बटाटे सर्व आता किसून घेणार आहे. बटाटे किसून होत आहेत आता आपले. तोपर्यंत गॅसवरती पुन्हा एक पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं जरासं आपल्याला मोठं घ्यायचं आहे. प्रमाण जरा जास्त असल्यामुळे पातेलं मोठं घेतलं की आपल्याला व्यवस्थित मिक्स करायला सोपं जातं. पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम करून झाल्यानंतर तो रात्रभर भिजलेला जो साबुदाणा आहे तो आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करत याला एक 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण शिजलं पाहिजे. साबुदाणा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटाचा वेळ लागतो. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचे आहे आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, मला एक सांगायचं आहे, तुम्ही हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल किंवा वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात त्या कुटून घालायच्या आहेत किंवा तुम्ही चिली फ्लेक्स घातले इथे तरीही चालेल. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे स्मॅश केलेले बटाटे आहे उकडलेले ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने आता बटाटे सर्व यामध्ये घालून झाले की आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित असं मिक्स झाले पाहिजे, एकजीव झाले पाहिजेत. बघा, अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला पातेलं थोडंसं मोठंच घ्यायचं आहे, म्हणजे हलवायला सोपं जातं. त्यानंतर 10 मिनिटाची वाफ काढून घेऊन आम्ही हे पातेलं खाली घेतलेलं आहे गॅसवरून आणि लाटण्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. मिक्स करून झाल्यानंतर हे 10 मिनिट आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आम्ही एक जुगाड लावलेला आहे. इथे ही मिठाची पिशवी घेतलेली आहे, टाटा नमकची. तर त्या पिशवीमध्ये हे मिश्रण घालून घेत आहे आणि पिशवीला कोपऱ्यावरती खालच्या साईडने एक छिद्र पाडून घेतलेलं आहे बघा. आणि त्याच्या सहाय्याने आम्ही ह्या चकल्या घालून घेणार आहोत किंवा तुम्ही आपला जो चकलीचा साचा असतो त्यामध्ये केल्या तरीही चालतील, पण आम्ही असं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, अशा पद्धतीने ह्या चकल्या इथे सर्व पॉलिथिनवरती घालून घेतलेल्या आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस आपल्याला ह्या चकल्या व्यवस्थित अशा वाळवून घ्यायच्या आहेत. वाळवून झाल्यानंतर बघा, मी तुम्हाला तळून दाखवते. तर इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये मी चकल्या घालून घेत आहे. बघा, किती छान चकल्या आपल्या इथे फुललेल्या आहेत. अशा पद्धतीने जरूर तुम्ही ह्या चकल्या करून पहा आणि कशा झाल्या मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खूपच चविष्ट होतात, खुसखुशीत होतात. त्यामुळे छान छान कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटने ना अशा नवनवीन रेसिपीज करायला प्रोत्साहन मिळतं. तर चला मैत्रिणींनो, भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.